नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी। अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा। पालिका रुग्णालयातील दुरावस्थेच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन। पुण्यातील आयुका आणि आयसरचा सरस्वती सुपर क्लस्टरचा नवा शोध। पुण्यातील मॅड फॉर SRK ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन। बालगंधर्वच्या कलेतून सांस्कृतिक दर्शन घडते, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे मत। इंदू सरकार विरोधात काँग्रेस नेते आक्रमक। जीएसटीमुळे आता इन्स्पेक्टर राज संपले असून केंद्र सरकारची संवादाची दारे देशातल्या प्रत्येकासाठी खुली, प्रकाश जावडेकर यांचे मत। ठळक घडामोडींनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा या मागण्यांसाठी राज्यभरात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची सुरुवात पुण्यातून करण्यात आली। बनगार्डन पोलीस चौकी ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानापर्यंत पुणे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलने करण्यात आले। अंगणवाडी केंद्रांना आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधा, पूर्ण पोषण आणि योग्य पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पुरेसे बजेट देण्याची मागणी यावेळी महिलांनी केली। अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या, तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या योगदानाला मान्यता मिळाली पाहिजे, यासाठी या सेविका सातत्याने लढा देत आहेत। 17 जुलै मृणालताई गोले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावेळी त्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या। आमच्या प्रमुख 2 मागण्या यावेळी आम्ही केंद्रित केलेल्या आहेत। एक तर आम्हाला सेवा ज्येष्ठता आणि शिक्षणाच्या आधारावर जो काही प्रस्ताव कृती समितीने दिलेला आहे त्या आधारित मानधनवाढ हवी आहे। दुसरं असं की महागाई प्रचंड वाढलेली आहे, परंतु शासनाचं कुपोषणाकडे लक्ष नाही, पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि पोषण आहार जो आहे तो 2011 पासून त्याचा दर वाढवलेला नाही। 2011च्या अगोदर एकच वेळेला आहार द्यायचा होता, आता 2 वेळेला आहार द्यावा लागतो, परंतु दर मात्र तोच आहे, 4 रुपये 92 पैसे। आमची मागणी आहे की आता प्रचंड महागाई झालेली आहे, त्यामुळे तिपटीने आहाराचा दर वाढला पाहिजे आणि मानधनवाढ हे प्रमुख आमची मागणी आहे। जी मागणी ही गेले वर्षभर केवळ सरकारने एक कमिटीचं गठन केलं आणि अक्षरशः भिजत घोंगडं ठेवल्यासारखं ती मानधनवाढ ठेवलेली आहे। वित्त मंत्र्यांकडे जे काही मानधनवाढीचा प्रस्ताव जायला पाहिजे होता तो अजून गेलेला नाही। मानधनवाढ कमिटीने एकमताने जे मंजूर करायला पाहिजे ते कृती समितीच्या प्रस्तावावर ते अजिबात लक्ष देत नाहीत। स्वतःचा वेगळाच प्रस्ताव प्रत्येक वेळेला हे सादर करतात आणि त्याच्यामुळे मंत्रालय पातळीवर सुद्धा आम्ही खूप प्रचंड लढे केलेले आहेत। आता ह्या आठवडाभरात
आम्ही सर्व पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या घरावर, कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग ते चंद्रपूर मुनगंटीवारांच्या इथे असो, नागपूरला मुख्यमंत्र्यांकडे असो, बीडला स्वतः ज्या महिला बालविकास मंत्री आहेत पंकजा मुंडे त्यांच्या घरावर असो, अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन हे 24 तारखेपर्यंत होणार आहे आणि त्यानंतर 25 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मुंबईला हल्लाबोल करणार आहेत आणि जोपर्यंत मानधनवाढ मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही संपाचा सुद्धा इशारा दिलेला आहे. 11 सप्टेंबरपासून हा संपाचा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे. मी निलेश दातखिळे पुण्यातच आहे. अंगणवाडी कृती समितीच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. 30 एप्रिल 2014ला शासन स्तरावरनं या ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचारी सेविका भगिनी ज्या आहेत, मदतनीस भगिनी आहेत, त्यांना 50 लाख रुपये या ठिकाणी पुन्हा LICकडे या ठिकाणी येऊन पडलेले आहेत. परंतु 2 वर्ष झालेत या ठिकाणी अंगणवाडी सेविका रिटायर झालेल्या आहेत, सेवा समाप्त झालेल्या आहेत, मदतनीस त्या ठिकाणी रिटायर झालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत काही सेविकांना, काही मदतनीसांना, काही मिनी अंगणवाडी सेविकांना त्याचा लाभ देण्यात आलेला नाही आहे. सरकारचा दुर्लक्षितपणा जो असल्यामुळे आज अंगणवाडी सेविका मदतनीस या सगळ्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. जसं शुभाताईंनी सांगितलं की 11 सप्टेंबरला आम्ही या ठिकाणी संप करण्याचा इशारा या ठिकाणी सरकारला दिलेला आहे. पुढे जेल भरो करायची वेळ जरी आली तरी आम्ही रस्त्यावरती उतरणार, रस्ता रोको करण्याची वेळ आली तरी आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देतोय. आज पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगायला या ठिकाणी आलेलो आहे की आज आमच्या प्रश्नांकडे आपण लक्ष द्यावं, नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये 19 आमच्या हातात आहे, आज 17 तुमच्या हातामध्ये आहे. 17ला तुम्ही आमचा विचार केला नाही तर 19ला आम्हाला तुमचा विचार करावा लागेल आणि या ठिकाणी आम्ही हा संदेश देऊन या ठिकाणी थांबतोय. सरकार बदललं म्हणजे फक्त सखाराम पाटला जागी तुकाराम पाटील आले एवढंच आमच्या दृष्टीने झालेलं आहे. आमच्या अवस्थेमध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे. मागचं सरकार किमान ऐकायचं तरी, पण हे सरकार ऐकायला सुद्धा तयार नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आज आम्ही पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयावर आलो की त्यांचं जे बिरुद आहे पालकमंत्री, तर त्या पालकांच्या, ते ज्यांचे पालक आहेत त्या नागरिकांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा महत्त्वाचा घटक आहे. देशाचा मानवी विकास ज्यांच्यामुळं होतो, पूर्व प्राथमिक शिक्षण, आहार, आरोग्याच्या सेवा यासारख्या मूलभूत सेवा ज्या देतात आणि मानवी विकास घडवतात, त्यांना जर दुर्लक्षित ठेवलं तर कुपोषण हे वाढणार आहे आणि आपलं शिक्षणातही आपण मागेच पडणार आहोत. तुम्हाला जर देश घडवायचा आहे, आपण राष्ट्राभिमानी म्हणून आपण जर मिरवत असू तर राष्ट्र चांगलं होण्यासाठी अंगणवाडी सेविका या सुदृढ झाल्या पाहिजेत आणि त्या सुदृढ करणाऱ्या म्हणजे ज्या मदतनीस सेविका आहेत त्यांना योग्य मानधन मिळालं पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे, आमची मागणी आहे. आणि आता ही आर आणि पारची लढाई जशी शेतकऱ्यांनी लढली तशी अंगणवाडी ताईंनी लढण्याचं ठरवलं आहे आणि त्याचाच हा आविष्कार म्हणजे हा पालकमंत्र्यांच्या इथं आलेला मोर्चा आहे. रजनी अरुण पिसाळ, अंगणवाडी कार्यकर्ती पण आहे आणि पुणे जिल्ह्याची मी सचिव आहे. पहिल्यांदा आम्ही ह्या भाजप सरकारचा निषेध करतो, कारण 2014ला हे सरकार आलं आणि यायच्या अगोदरच ते म्हटलेलंच होतं की तुम्हाला मानधन वाढ देऊ. त्यांना वाटत नाही का काय की आम्ही फक्त 2,500 मदतनीस आणि 5,000 कार्यकर्ती, एवढा कमी पगार आजच्या काळात आहे का हे त्यांनी शोधलं पाहिजे. कालच बातमी होती की त्यांच्या जे महानगरपालिकेमध्ये जे सदस्य आहेत त्यांना 25 आणि 20,000 रुपये त्यांनी एका मिनिटात वाढवलं का, तर त्यांचं सरकार आहे म्हणून. अहो, त्यांनी महिलांचा विचार केला पाहिजे. ह्या तळागाळातल्या अंगणवाडी सेविका महिला आहेत, ह्या तळागाळातलं काम करतात. प्रत्येक अंगणवाडी ही गावात जेवढ्या योजना येतात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या त्या राबवतात आणि दिल्लीपर्यंत पोहोचवतात. कुपोषणाचं काम करतात, गरोदर स्तनाचं काम करतात, गावातलं जे जे काम येते ते करतात. तरीसुद्धा ह्या सरकारला कसं काही वाटत नाही. आज एप्रिल महिन्यापासून 5 ते 6 मंत्रिमंडळात बैठका झाल्या. स्वतः पंकजा मुंडे होतात आणि काल आम्ही जेव्हा मोर्चा काढला तेव्हा कळालं की ह्यांचा प्रस्ताव अजून खालपर्यंत आलेला नाही. काय मागितलंय तुम्हाला? फक्त मानधन वाढवलं, ते पण पोटापुरती 10,500 रुपये मागतोय आम्ही. आलं का लक्षात? ह्याच्या पुढचं पाऊल म्हणजे आम्ही MPR संपूर्ण बंद करणार, त्यांना याच्या पुढे येणार नाही. MPR आमचा मासिक जो प्रगती अहवाल तो बंद करणार आहे जोपर्यंत मानधन वाढ मिळणार नाही तोपर्यंत. आणि येणारे 11 सप्टेंबरपासून परत बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याच्यामध्ये सरकारचं नुकसान आहे. सरकार एकीकडे म्हणतं महिला सक्षमीकरण करा, महिलांसाठी सगळ्या महिलांना असं करा, तसं करा, हे करा, ते करा. आणि ह्या अंगणवाडीच्याच महिला आहेत ना का दुसऱ्या कुठून आलेल्या महिला आहेत या? मग त्यांना या महिलांचा विचार केला पाहिजे, नाही तर संपाचा इशारा त्यांना दिलेला आहे ऑलरेडी 11 सप्टेंबरचा.
दुरावस्थेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयी आणि दुरावस्थेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यकर्त्यांनी शनिवारी सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेचे आरोग्य प्रमुख सेवानिवृत्त होऊन 1.5 महिना उलटला तरी हे पद अद्याप रिक्त आहे. या पदासाठीची भरती प्रक्रिया किमान महिनाभर चालेल. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर अंजली साबणे आणि डॉक्टर वैशाली जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. पावसाळ्यात शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले असून महापालिकेच्या रुग्णालयात पुरेशा सोयीसुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने पालिकेत आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चक्क आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून निषेध व्यक्त केला. मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मनीषा कावेडिया, ज्योती कोंडे, उषा काळे, जयश्री मोरे आदी कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी पालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्यासंदर्भात मनसेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आधीचे आरोग्य प्रमुख रिटायर होऊन जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. पुणे शहरामध्ये साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. फक्त यांच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या इंटरनल भांडणामुळे आज आरोग्य प्रमुख अ दर्जाची जी महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका तर तिथलं पद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. त्याचा सर्व त्रास नागरिकांच्या आरोग्य सेवावर होतोय. दवाखाने आहेत तर डॉक्टर नाहीत, डॉक्टर आहेत तर मशिनरी नाहीत, असा भोंगळ कारभार त्यांचा चालू आहे. आणि त्याच्याकरताच पुणेकरांची ही आवेदना थांबण्यासाठी आज आम्ही ज्या आरोग्य प्रमुखाचा चार्ज ज्यांच्याकडे आहे साबणे मॅडम आणि वैशाली जाधव यांना आम्ही घेराव घालून कुलूप लावून बंद करण्यात आले. त्यांनाही त्रास होऊ द्या की 2 तास कोंडल्यानंतर किती त्रास होतो, त्याचप्रमाणे नागरिकांना जी हिंसा होती आणि त्रास होतोय त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आजचं आंदोलन करण्यात आलेले. पुण्यातील आयुका आणि आयसरने सरस्वती क्लब स्टारच्या या समूहाचा शोध लावलाय. पुण्यातील आयुका आणि आयसर या संशोधन संस्थानातील संशोधनात आता आणखी महत्वाची भर पडली आहे. पृथ्वीपासून सुमारे 4 अब्ज प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या सरस्वती या दीर्घिकांच्या एका प्रचंड मोठ्या समूहाचा अर्थात सुपर क्लस्टर शोध लावण्यात पुण्यातील आयुका आणि आयसर या संशोधन संस्थातील शास्त्रज्ञांच्या टीमला यश आलंय. विश्वातील दीर्घिकांच्या मोठ्या समूहाचा शोध लागणे ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असल्याचं बोललं जातंय. भारतातर्फे असा शोध पहिल्यांदाच लावण्यात आला आहे. हे जे सुपर क्लस्टर डिस्कवर केलं आहे, सुपर क्लस्टर ॲक्च्युली असं असतं की जेव्हा खूप साऱ्या गॅलेक्सीज गुरुत्वाकर्षणमुळे एकत्र येतात तर त्यांचं एक क्लस्टर तयार होतं. आणि जेव्हा असे क्लस्टर्स एकत्र येतात तेव्हा त्यांचं एक सुपर क्लस्टर तयार होतं. तर हे खूप मोठं एक स्ट्रक्चर असतं आपल्या ब्रह्मांडामध्ये आणि असे खूप कमी सुपर क्लस्टर्स आत्तापर्यंत खूप कमी सुपर क्लस्टर्सचा शोध लागला आहे. आणि हे एका म्हणजे खूप मोठ्या सुपर क्लस्टर्सपैकी एक सुपर क्लस्टर आहे. तर आपल्या ब्रह्मांडाबद्दल कुठलेही जे मोठे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुपर क्लस्टर्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि हे सुपर क्लस्टर त्यातलाच एक भाग आहे आणि हे खूप मदत करेल आपल्याला आपल्या ब्रह्मांडाच्या बरेचसे जे रहस्य आहेत ते उघडे पडतील ह्या डिस्कवरीमुळे. तर हे मुख्य काम तर ग्रुप लीडर जे होते आमचे प्रोफेसर जयदीप बागची त्यांचं काम आणि शिशिरचा हा PhD प्रोजेक्ट होता. तर त्याने ह्यावर 5 वर्ष काम केलं आहे. सरांनी त्याहूनही जास्त काम केलं आहे. तर त्यांचं हार्डवर्क आज आपल्याला दिसतं आहे पुढे. एक खूप मोठा शोध लागला आहे. तर खूप प्राऊड फील होतं आहे. आणि आयुकासाठी आणि भारतासाठी हा एक खूप प्राऊड मोमेंट आहे की एवढी मोठी डिस्कवरी इंडियन सायंटिस्टनी लावली आहे. कारण ह्या शोधामागे सगळे भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि त्यामुळे ही भारतासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे. नक्की उंचवणाऱ्यांनी उंचवलेलं आहेत. कारण हे सरांना एक 10-15 वर्षापासून कल्पना होती की इथे नक्की काहीतरी आहे आणि खूप महत्त्वाची गोष्टी आहे. आणि त्यावेळी इतके इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे उपलब्ध नव्हते म्हणून हे बाहेर आलेलं नाही किंवा त्याच्यावर इतकं कोणी काम केलेलं नाही आहे. आत्ता जे रिसेंटली टेक्नॉलॉजी वाढली आणि त्यामधून आपल्याला मिळालेला जे ऑप्टिकल डाटा आहे त्यावरून
त्यांना ते उपयोगी ठरलं आणि त्याच्यावरून हे मोठी डिस्कवरी झाली आहे. आणि सर सतत जयदीप बागची सर आहेत, गेल्या 10 वर्षापासून याच्यावर काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत शिशिर गेल्या 5 वर्षापासून काम करत आहेत आणि त्यांनी खूप मेहनती घेतली ह्याच्यावर आणि यावर काम करण्यात. आणि हे सगळ्यात मोठी डिस्कवर किंवा मोठी गॅलेक्सी शोधणं हा नक्कीच कारगर ठरतो आहे आपल्यासाठी. आणि स्पेशली ते भारतातनं डिस्कवर झाल्याने सगळे शास्त्रज्ञ सायंटिस्ट ते भारताचे आहेत आणि भारतातनं एवढी मोठी डिस्कवरी येणं आपल्यासाठी खूप गर्वाचा विषय आहे आणि आपल्याला प्राऊड मुमेंट आहे. आणि त्यात आयुकात आम्ही त्यांच्यासोबत काम करणं हे अजूनही जास्त प्राऊड मुमेंट आहे. नक्कीच चांगला अभ्यास करा आणि थोडासा पेशन्स ठेवा. आणि हा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये खूप पेशन्सवाला काम आहे आणि एक आवड असली पाहिजे आणि एक ध्येय असलं पाहिजे आणि ते असेल तर नक्कीच आपण काही घडू शकतो. आणि त्याचा एक उत्तम उदाहरण आहे हा सरस्वती. कारण गेल्या 15 वर्षापासून ह्याच्याबद्दल विचार केला गेला आणि त्याच्याबद्दल काम केलं गेलं आणि नंतर तरीही त्यांना काही उत्तर सापडले नाही लगेच. नंतरही त्याच्यावर काम केलं गेलं सतत. त्यानंतर हे मोठं संशोधन लागलं आणि त्याचा आज तुम्हाला रिजल्ट मिलता है. जो सरस्वती सुपर क्लस्टर है जिसकी हमने डिस्कवरी की है, ये बहुत सारी गैलेक्सीज जो जैसे हमारी गैलेक्सी है आकाशगंगा, वैसी ही कई सारी गैलेक्सीज, बल्कि काफ़ी गैलेक्सीज उससे ज़्यादा बड़ी, वो जब आके गुरुत्वाकर्षण की वजह से एक साथ मिलती हैं तो हम उसे सुपर क्लस्टर बोलते हैं. और एक सुपर क्लस्टर में हज़ारों गैलेक्सीज होती हैं और इस सुपर क्लस्टर में 10,000 हज़ारों गैलेक्सीज हैं. जैसा कि अगर हम देखें तो ये सुपर क्लस्टर बहुत ही रेयर है. मतलब सिर्फ यूनिवर्स में अभी तक 4 या 5 ऐसे सुपर क्लस्टर्स की डिस्कवरीज हुई है और ये जो डिस्कवरी है ये पूरी की पूरी इंडिया से है. और ये जो हमसे ये सुपर क्लस्टर अर्थ से लगभग 4 बिलियन लाइट ईयर्स की दूरी पर है और इस सुपर क्लस्टर की लंबाई लगभग 650 मिलियन लाइट ईयर्स है. और इसका जो मास है ये इतना मैसिव है, अगर आप सोचें कि 20 मिलियन बिलियन सूरज एक साथ आए तो जितना मास बनाएंगे ये उसके बराबर है. ये फिगर ऐसी होगी जैसे कि 2 के आगे 16 ज़ीरो लगा दें हम, तो उतने सूरज इसमें, उतना मैसिव ये सुपर क्लस्टर है. नहीं, हमारी ये हमसे बहुत 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 ज़्यादा दूर है, तो हमारी पृथ्वी पर इसका असर ऐसे नहीं पड़ेगा. पुण्यातील मॅड फॉर एसआरके ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ज्युनियर शाहरुखने लावली उपस्थिती. पुण्यातील मॅड फॉर एसआरके ग्रुप व जनकल्याण संस्थेच्या संयुक्त वतीने रक्तदान शिबिर घेतले गेले. यामध्ये शाहरुख प्रेमींनी रक्तदान केले. यावेळी ज्युनियर शाहरुख राजू लाईकर यांनी या शिबिराला उपस्थिती लावली. दरवर्षी पुण्यातील मॅड फॉर एसआरके ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या शिबिराच्या माध्यमातून ते गरजूंना रक्त पुरवतात. त्यांनी मॅड फॉर एसआरके असे ॲपही तयार केले आहे जेणेकरून गरजूंना रक्त लवकर मिळेल. या शिबिरासाठी मध्य प्रदेश, राजस्थान इथून शाहरुख प्रेमी आले होते. ज्युनियर शाहरुख राजू लाईकर यांनी उपस्थिती लावली, शिवाय उपस्थितांशी संवादही साधला. दोस्त, मेरा नाम है राजू राईकर और मैं जूनियर एसआरके के नाम से फेमस हूँ और मैं 23 साल से शाहरुख साहब की कॉपी कर रहा हूँ मैं. और मैं हुसैन भाई का बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूँ और अपने हमारे अंसारी साहब का, भाईजान ने बहुत मदद की, या अजीब अजमेरी साहब का, जिन्होंने मुझे यहाँ पे बुलाने का मौका दिया और इन लोग से रूबरू होने का. मेड फॉर एसआरके एक ऐसा यूनिवर्सल ग्रुप है दोस्तों जहाँ आप लोग देखेंगे कि शाहरुख साहब को प्रमोट किया जा रहा है, देन उनके नाम से लोगों के लिए ब्लड निकाला जा रहा है ताकि ये ब्लड कई लोगों जगह सर्कुलेट होगा. इनकी अपनी पर्सनल एक वेबसाइट है जहाँ किसी को ब्लड की ज़रूरत हो तो वहाँ पे उनको ब्लड का डोनेशन मिल पाएगा. और ये यंग लोग हैं जिन्होंने एप्लीकेशन डाली इन्होंने, और ये यंग लोग हैं जिन्होंने बहुत हिम्मत करके काम किए. मैं जस्ट आया तो मैं सोचा कुछ बड़े बुजुर्ग लोग होंगे करके, लेकिन देखा तो यार ये हम उम्र के लोग हैं. हालांकि देखा जाए तो मुझसे छोटे हैं. इस उम्र में इतना बड़ा काम करना बहुत बड़ी बात होती है सर, और इसके लिए हिम्मत चाहिए सब करने के लिए. मैं तो ये करना चाहूँगा सर कि जो इन लोग काम करें वो काम करने के लिए जिगर चाहिए, जो मैं नहीं कर सकता. आपने देखे मेरा छोटा सा ब्लड निकला तो मैं डर गया. वो 2 मेंबर है जो एक ही फैमिली से रिलेटेड है, जो दोनों भाई ब्लड दे रहे हैं. ऐसे कितने लोग हैं जहाँ पे यहाँ पर आके ब्लड देंगे, जो मेड फॉर एसआरके की हेल्प करेंगे
देंगे और देन ये ब्लड पूरे हिंदुस्तान में जाएगा जिनको ज़रूरत होगी उसके। बालगंधर्वच्या कलेतून सांस्कृतिक दर्शन घडते असे मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. बालगंधर्व यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक वर्ष प्रत्येकाच्या मनावर मोहिनी देखील घातली. भावपूर्णता, आकर्षकता आणि उत्स्फूर्तता ही त्रिसूत्री त्यांच्या गायनात होती आणि अभिनयात नेहमीच अनुभवायला मिळाली. बालगंधर्व यांच्या कलेतून सांस्कृतिक दर्शन नेहमीच घडत आले आहे असे मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी व्यक्त केले. बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्कारावेळी ते बोलत होते. गायिका बकुळ पंडित यांना यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे गायक रघुनंदन पंचीकर यांना यंदाचा देवगंधर्व भास्कर बुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला. अन्यही पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, HYT इंजिनिअरिंगचे अध्यक्ष भोजराज तेली, महाराज मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना बकुळ पंडित म्हणाल्या, ज्याप्रमाणे ईशतत्व, गुरुतत्व आहे तसेच बालगंधर्व हे एक गोड, सुरेल, मधुर आवाजाचे तत्व आहे. बालगंधर्वांच्या गायनात कुठेही वावगा आलाप किंवा ताण आला नाही. त्यांचे जे गायन होते ते नेमके नेमस्त आणि जिथल्या तिथेच होते. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, कलाकारांचे कौतुक करणे ही रसिकांची जबाबदारी आहे. त्यातूनच त्यांना प्रोत्साहन मिळते. रेल्वेमध्ये नाट्यसंगीत लावण्याची विनंती मी प्रभू यांच्याकडे केली असून नाट्यसंगीत जर सुरू केले तर मराठी रसिकांसाठी एक अनोखी मेजवानीच ठरेल. अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले तर अवंती बायस यांनी आभार मानले. इंदू सरकार विरोधात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन, मधुर भंडारकरांची पत्रकार परिषद उधळली. इंदू सरकार चित्रपटाविरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. चित्रपटातील आणीबाणीतील प्रसंगांना काँग्रेसचा विरोध आहे. चित्रपटाच्या प्रमोशनासाठी दिग्दर्शक मधुर भंडारकर व टीमची आज पुण्यातील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस नेत्यांनी हॉटेल क्राऊन प्लाझा येथे येऊन परिषद रोखून धरली. आणीबाणीच्या निर्णयावर आधारित असलेला मधुर भंडारकर दिग्दर्शित इंदू सरकार चित्रपट काँग्रेस पक्षाच्या परवानगीशिवाय पुणे शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. हे वर्ष भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याला विरोध करण्यासाठीच भाजपच्या छुप्या पाठिंबाने मधुर भंडारकर इंदू सरकार प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे आजची पत्रकार परिषद झालीच नाही. तसेच परिसरात काहीसा तणाव निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान आदरणीय इंदिरा गांधी यांच्याबद्दल चुकीचा मेसेज त्या हिंदू सरकारमध्ये घेऊन तो पिक्चर प्रसिद्ध करणारा जो त्यांनी काढलेला मधुर भंडारकर नावाचा जो सज्जन प्राणी, त्याला आम्ही सांगणार आहे की आमच्या काँग्रेसच्या नेत्याला दाखवल्याशिवाय करू नको. तर केलं त्याच्या समाजामध्ये परिसरात फार मोठे गंभीर होतील आणि कोट्याकोटी लोक रस्त्यावरती येतील. आणि इंदिरा गांधी आमचं आशा स्थान आहे, आदराचं स्थान आहे. या देशात त्यांनी जीवाची बाजी लावली, प्राण अर्पण केलं आहे. अशा ह्या माता माऊलीसाठी आम्ही काय पण करायला तयार आहे. सर, सेन्सॉर बोर्डानं तर परवानगी दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं काही ते दाखवलं पाहिजे ना. पहिलं सेन्सॉर बोर्ड तुम्हाला माहिती कसं काय करतं. सेन्सॉर बोर्डामध्ये पण काय तुम्हाला सर्व माहिती. कधी कधी काय एखादा असा मकसूर आला तर ह्या देशातल्या कोटी कोटी जनतेच्या भावना दुखवल्या जातील आणि त्या सर्वांचा त्या ठिकाणी मग उद्रेक होणार आहे आणि समाजामध्ये तणावाचं वातावरण होईल. आणि ते होऊ नये त्यासाठी दाखवायला काय हरकत आहे पिक्चर. नाहीतर आपण पहिला प्रीमियर शो दाखवतो ना. रिलीज झाल्यावरती, एक वेळेस पिक्चर रिलीज झाल्यावरती आणि त्याच्यामध्ये जर आक्षेपार्ह मजकूर आला मग तुम्ही पब्लिकला थांबवू शकता का? एक वेळेस पब्लिकमध्ये जर हे पसरलं, वाऱ्यासारखं पसरलं तर मग ते थांबणार का? एकतर पहिलंच भारताचं वातावरण एकदम दूषित झालेलं आहे. गोरक्षकाच्या माध्यमातून अल्पसंख्याक, दलित वगैरे सर्व समाज या ठिकाणी हतबल झालेला आहे, असुरक्षित वाटते. आणि त्याच्यामध्ये ह्या देशाची अस्मिता असणारे भारतरत्न इंदिरा गांधीबद्दल जर आक्षेपार्ह मजकूर दाखवला तर लोक ऐकणार नाही. साहेब, तुमचं म्हणणं चुकीचं आहे. कारण की इंदिरा गांधींनी ह्या देशासाठी काय केलंय हे जगाला माहिती. छातीवरती गोळ्या घेऊन त्यांनी ह्या देशाचं रक्षण केलेलं आहे आणि त्यांनी किती मोठा त्याग केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते भारतरत्न स्वतः अटल बिहारी पण त्यांना दुर्गा देवीची त्यांना उपमा दिली.
त्यांनी भारत देशाची उंची जगामध्ये उंच केलेली अशा महान नेत्यांच्याबद्दल असा एक मामूली मनुष्य जर अशा तऱ्हेचं चुकीचा इतिहास लोकांपुढे आणत असेल तर चुकीचा इतिहास लोकांपुढे आणू नये ही आमची त्या पाठीमागची भावना आहे आणि समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये. काँग्रेसचे लोक प्रत्येक त्या ह्याच्यावरती सिनेमाच्या घरावरती त्या ठिकाणी ते बंद पाडणार. मग त्यासाठी आम्हाला आतमध्ये जायची वेळ तरी चालेल, परंतु असा चुकीचा मेसेज समाजामध्ये पसरू नये ही आमची त्या पाठीमागची भावना आहे आणि आमच्या नेत्याला जीएसटीमुळे इन्स्पेक्टर राज संपले असून केंद्र सरकारने संवादाची दारे देशातल्या प्रत्येकासाठी खुली केली आहे असे मत मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. प्रत्येकाच्या शंकांचे निरसन केले जाईल. जीएसटी ही एक देशाची क्रांती असून पंतप्रधान मोदींनी देश बदल रहा है आगे बढ़ रहा है या युक्तीप्रमाणे आता देशात बदल होत आहे असे मत मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. पुण्यात पुणे जीएसटी विभागीय कार्यालयाच्या वतीने जीएसटी या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्यासह इतर जिल्ह्यातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी पुणे विभागाचे राजेश पांडे, सुरेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. देशाच्या आर्थिक प्रगतीस वृद्धी देणाऱ्या या कर प्रणालीमुळे वस्तू व सेवांच्या किमतीत घट होऊन ग्राहकांना त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. संपूर्ण देश ही एक समान बाजारपेठ निर्माण होणार असल्याने देशाच्या आर्थिक विकासाची उंची गाठली जाईल असे मत जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. जगभरात सुमारे 150 देशात जीएसटी कर प्रणाली लागू आहे. या कर प्रणालीची संकल्पना, त्याचे नियम, राज्याचे योगदान, विवरण दाखल करण्याची पद्धती, रिटर्न भरावे, कशी खबरदारी घ्यायची, बांधकाम व्यावसायिकांचे जॉईंट व्हेंचर, रेव्हेन्यू शेअरिंग आदीसाठी कर आकारणी, जीएसटी सेट ऑफ कसा घ्यावा याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिली. दरम्यान शिक्षण क्षेत्रात कुठेही जीएसटी लागू होणार नसून त्याबद्दलचे परिपत्रकही मानव संसाधन विभागाच्या वतीने काढण्यात आल्याचे जावडेकर यांनी यावेळेस सांगितले. त्यामुळे पालकांनी गोंधळून जाऊ नये. एक चीज पर एक टैक्स, एक रेट करेंगे तो गरीब का महंगा हो जाएगा. हम गरीब को भी न्याय देना चाहते हैं, गरीब को ही न्याय देना चाहते हैं और इसलिए रेट हमारी देश की वास्तविकता को समझते हुए जो अनेक रेट्स थे उसको 5 में बांध दिया और इसलिए ये एक मेक इन इंडिया की पहल है. ये एक बहुत अच्छी पहल और इसलिए देश भर में स्वागत हुआ. दुनिया देख रही थी, दुनिया देख रही है और इसी से हमारा रैंकिंग बढ़ेगा, विदेशी निवेश बढ़ेगा, देश का निवेश बढ़ेगा, प्रामाणिक उद्योग करने वाले का हौसला बढ़ेगा, प्रामाणिक व्यापार करने वाले का हौसला बढ़ेगा और सभी सुख से नींद पाओगे और आनंद से सोओगे क्योंकि अब इंस्पेक्टर राज खत्म हो गया. यही जीएसटी है. बहुत बहुत धन्यवाद. बहुत अच्छा सुझाव और यही प्रयास है. हम सब जगह जा रहे हैं. जैसे आपने देखा एबीपी न्यूज से लेकर सब जगह मेरी भी क्लास चली. बहुत सारे मंत्रियों ने 23 तारीख से 30 तारीख तक हमने जीएसटी की क्लास भी ली. फिर हमने लोगों तक पहुंच रहे, अभी भी पहुंच रहे और ये सिलसिला जारी रहेगा. संवाद का दरवाजा कभी भी बंद नहीं होगा. जिसको भी जो दिक्कत है वो पूछ सकता है, ऑनलाइन भी पूछ सकता है, SMS से पूछ सकता है, कैसे भी पूछ सकता है और सामने भी पूछेगा. और जैसे मैंने कहा जीएसटी सेवा केंद्र सब जगह है, वहां भी करेंगे. जहां कुछ सुधार करना है वो हमारे पास ट्रिकल होके आ रहे हैं. वैसे कोई सुधारना क्लैरिफिकेशन है. जैसे एजुकेशन की आपने बात की, एजुकेशन में लोगों को लगता था हॉस्टल पर जीएसटी लगेगा. कल ही नोटिफिकेशन निकला है. हम रोज सुधरते हैं, स्पष्टीकरण दे रहे, क्लैरिफिकेशन इशू कर रहे हैं कि भाई ऐसा एजुकेशन सेवाओं पर कोई कर नहीं है जो कॉलेज और विश्वविद्यालय के द्वारा दिया जाता है, तो उस पर कर नहीं है, जीएसटी लागू नहीं है. जोन में 500 से ज़्यादा अभी तक ऐसे कार्यक्रम किए हैं टैक्स पेयर्स के लिए जिसमें उनको हमने जीएसटी के प्रोविजन बताए और उनके क्वेश्चन आंसर लिए. ऐसी अलग अलग संस्थाओं के थ्रू किए, रोटरी क्लब्स के थ्रू किए, जहाँ जहाँ की ट्रेड बॉडीज़ की एसोसिएशन है, पूना की ट्रेडर्स फेडरेशन के थ्रू किया है. नवंबर में भी किया था ट्रेडर्स फेडरेशन का बहुत बड़ा एक फंक्शन और ये सिलसिला जारी रहेगा. तो इसलिए अभी तक थोड़ा सा ये था लोगों को, हम जब बोलते थे हर सेमिनार में सबसे पहले मैं बोलता था कि 1 जुलाई से जीएसटी आ रहा है, इस पे विश्वास करिए. लोगों को अविश्वास बहुत ज़्यादा था कि नहीं आएगा 1 जुलाई से, इसलिए लोग उसको उस तरह से सीरियसली नहीं ले रहे थे.
ठळक घडामोडींवर. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा. पालिका रुग्णालयातील दुरावस्थेच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन. पुण्यातील आयुका आणि आयसरचा सरस्वती सुपर क्लस्टरचा नवा शोध. पुण्यातील मॅड फॉर SRK ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. बालगंधर्वच्या कलेतून सांस्कृतिक दर्शन घडते, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे मत. इंदू सरकार विरोधात काँग्रेस नेते आक्रमक. जीएसटीमुळे आता इन्स्पेक्टर राज संपले असून केंद्र सरकारची संवादाची दारे देशातल्या प्रत्येकासाठी खुली, प्रकाश जावडेकर यांचे मत. आणि जनवार्ता बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत रहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिनधास्त.